नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं संपूर्ण किचन डीप क्लीनिंग करून दाखवणार आहे। कारण काय होतं, आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना तर स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे किचन क्लीनिंग, आणि त्याचाच बऱ्याचदा आपल्याला कंटाळा येत असतो। तर किचन क्लीनिंग अधिक इंटरेस्टिंग व्हावी आणि किचनवरची कामं ना झपझप व्हावी याच्यासाठी ना एक बाजूला मी नेहमीच छान मस्तपैकी म्युझिक किंवा माझ्या आवडतीचे गाणे लावून देते, किंवा मग स्पर्शू असली ना तर स्पर्शूबरोबर गप्पा मारत मारत मी किचन क्लीनिंग करत असते, की जेणेकरून ते काम करत असताना मला कंटाळा येऊ नये, आळस येऊ नये आणि कामसुद्धा पटपट व्हावं। तर त्यासाठी म्युझिक हा एक खूप बेस्ट पर्याय आहे की जो मी तुमच्याबरोबर शेअर तर केलेला आहेच। तर सगळ्यात पहिले ना मी काय करत असते, किचन क्लीनिंग करायचं म्हणजे जे काही खरकटे भांडे वगैरे असतात ना तर त्याच्यातलं खरकटं छान काढून घेते आणि ते थोडेसे ना पाण्यामध्ये मिसळून घेते। आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा फार मोठा आहे ना गोंधळ असतो, कारण दुधाच्या पिशव्या ज्या आणल्या जातात ना माझ्याकडे, तर त्या पिशव्यांचं मी काय करते, थोड्याशा वॉश करते आणि मग स्पर्शूचं डायपर वगैरे असते ना तर ते पॅक करायला ना मला खूप उपयोगात येतं। कारण डायपर मी डिरेक्टली असं टाकत नाही, ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्या रॅप करते आणि मगच ते कचरा गाडीमध्ये टाकत असते। तर त्या प्लास्टिकच्या पिशव्यांचं असं असतं, तर फेकता पण येत नाही आणि मला त्या लागतात पण, त्याच्यामुळे त्या कुठं ठेवावा ना तर असा पण प्रश्न पडतो। आणि त्या फेकून पण देता येत नाही, कारण काय होतं माहिती का, जेव्हा त्या नसल्या ना मग त्यावेळेस असं होतं की प्लास्टिकची पिशवी ती फेकली नसती तर बरं झालं असतं, असं मला नेहमी वाटतं। त्याच्यामुळे त्या प्लास्टिकच्या पिशव्या काय केल्या, एक मोठी पिशवी होती ना त्या सगळ्या पिशवीमध्ये ना त्या छोट्या मोठ्या सगळ्या पिशव्या एकत्र केल्या आणि त्याचं छान मस्तपैकी असं पॅकिंग केलं आणि ते खिडकीमध्ये ठेवलं। ते मला खिडकीमध्ये ठेवायला पण नको वाटतं, पण मग ती उपयोगाची वस्तू आहे त्याच्यामुळे ती ठेवावीच लागते। आणि काय करते मी, सकाळी माझा स्वयंपाक झाला ना तर आपण जे काही भाजी वगैरे बनवतो ना, किंवा ती भाजी ना एखाद्या दुसऱ्या स्टीलच्या भांड्यामध्ये मी काढून घेते, कारण कढई खूप मोठं भांडं असतं, दूध वगैरे थोडंसं उरलेलं असलं तर ते पण एखाद्या फुलपात्रामध्ये किंवा छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेते। म्हणजे मग हे जे मोठे भांडे आहे ना ते व्यवस्थित घासले जातात आणि त्यांचा पसारा ना किचनवर होत नाही। आपण काय करतो, ते जर भाजी तशीच जर ठेवली ना तर मग ते एवढं मोठं भांडं अडकलेलं ते किचनवर व्यवस्थित दिसत नाही, जरी ते झाकून ठेवलं तरी। पण छोट्या स्टीलच्या भांड्यामध्ये आपण जर भाजी काढून ठेवली ना तर मग त्याचा पसारा पण दिसत नाही आणि किचनचा लुक पण असा खराब असा वाटत नाही आणि किचन पण स्वच्छ दिसायला मदत होते, म्हणजे जेणेकरून ना ऑर्गनाइज गोष्टी झाल्यासारख्या दिसतात। मग त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले सगळं खरकटं काढून घेतलं, कारण ना बेसिनमध्ये जर खरकटं अडकलं ना तर पाणी पण चोकअप होतं, आणि पाणी चोकअप जर झालं ना तर मग एखाद्या वेळेस आतमधल्या पाईपवर जर प्रेशर आला ना तर त्या पाईपातून आहे ना पाणी गळायची समस्या बऱ्याचदा जाणवते, बघा तुमच्या पण लक्षात आले असेल। त्याच्यामुळे ना बेसिनमध्ये जास्त पाणी ना साचून द्यायचं नाही, आणि जास्त पाणी जर साचलं ना तर मग असं ते खरकटं पाणी खाली गळतं आणि मग पुन्हा आपल्याला आहे ना डबल काम होतं। तर तसं होऊ नये त्याच्याकरता आहे ना नेहमी आता प्रत्येकाच्याच घरामध्ये बेसिनमध्ये जाळी तर असेलच, तर माझ्या पण बेसिनमध्ये जाळी टाकलेली आहे की जे काही अन्नकण आहे ते मोठे अन्नकण त्या पाईपमध्ये जाऊन आणि तिथे चॉकअप वगैरे नको व्हायला। मग ती पहिल्यांदा जाळीवरची जी काही खरकटं वगैरे आहे ते काढून घेतलं, भांड्यांचं खरकटं काढून घेतलं, थोडेसे पाण्याने भांडे मिसळून घेतले आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले ना किचन ओटा क्लीन करायला घेतला। कारण किचन ओटा जर क्लीन असेल ना तरच मला फ्रेश, प्रसन्न आणि आनंदी वाटतं किचनमध्ये। कारण किचन जर क्लीन असेल ना तर आपला किचनचा लुक एकदम असा फ्रेश दिसायला मदत होते। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले किचन क्लीनिंग करून घेते। आणि काय होतं माहिती आहे का, जर आपण काय करतो, सकाळी जेव्हा स्वयंपाकाला वगैरे लागतो त्यावेळेस दूध ठेवलेलं असेल, चहा ठेवलेलं असेल, भाजीची फोडणी असेल, तर एखाद्या वेळेस चहा पण उतू जातो किंवा एखाद्या वेळेस दूध उतू जातं किंवा फोडणीचे डाग वगैरे पडलेले असतात ना, तर मग ते जर आपण नुसते असे साधे टॉवेलने जर पुसून घेतलं ना तर मग ते तसंच असं तेलकट ओढल्यासारखं दिसतं आणि त्याच्यामुळे मग आहे ना झुरळ वगैरे होण्याचा चान्सेस असतात। मग त्याच्यामुळे मी व्यवस्थित साबण आणि आपला स्क्रब असतो ना तर त्याने छान मस्तपैकी ना शेगडी घासून घेते आणि थोडंसं पाणी टाकून आहे ना व्यवस्थित क्लीन करून घेते। म्हणजे मग काही तेलकट वगैरे डाग असतील, फोडणीचे डाग असेल, एखाद्या वेळेस चहा उतू गेला किंवा दूध सांडलेलं असेल थोडंफार, तर मग किंवा आपण हे बघा तुमच्या हे पण लक्षात येत असेल, आपण कपामध्ये चहा ओततो ना तर त्या कपाचे सुद्धा कधी कधी डाग ते किचन ओट्याला लागले जातात। मग त्याच्यामुळे कधी मुंग्या वगैरे होण्याचे पण चान्सेस असतात। मग त्याच्यामुळे असं स्क्रब वगैरे लावून आणि किचन ओटा घासून घेतला ना आणि पाण्याने थोडासा वॉश केला ना तर मग क्लीन होतो सगळ्यात महत्त्वाचं, आणि हे असे काही बारीक कीटक वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही। मग किचन ओटा व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि आपले जे छोटे छोटे भांडे असतात
असतात ना, तर ते भांडे घासायला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदा किचन ओटा जो आहे तो कोरड्या कपड्याने व्यवस्थित कोरडा करून घेतला. कारण मी काय करत असते, भांडे सुकण्यासाठी ना मी किचन ओट्यावर ठेवून देते, मग ते भांडे व्यवस्थित सुकावे. तर मग याच्यासाठी पहिल्यांदा किचन कोरडा पाहिजे, नाही तर किचन ओलसर जर असेल ना तर मग ते भांडे पण कोरडे होत नाही आणि ते ओले डाग सगळे मग पुन्हा भांडे ओलचट होतात आणि मग ते भांडे पुसूनही उपयोग होत नाही. तर मग पहिल्यांदा व्यवस्थित किचन क्लीन करून घेतला आणि भांडे घासायला सुरुवात केली. भांडे घासताना मी काय करते, पहिल्यांदा छोटे जे भांडे आहे ना ते पहिल्यांदा घासून घेते, म्हणजे मग आहे ना ते व्यवस्थित आपल्याला ग्लास असतील किंवा वाट्या असतील, चमचे वगैरे असे छोटे भांडे घासले ना आपण, तर मग मोठे भांडे जेव्हा आपण घासतो ना तर मग ती धुवायला स्पेस राहते. छोट्या किचनवर काम करताना थोडंसं ऑर्गनाईजच आपल्याला काम करावं लागतं, तरच आहे ना व्यवस्थित आपल्याला काम जमतं, नाहीतर मग ते कामही आपलं व्यवस्थित होत नाही आणि मग सगळं असं काय करू काय नको असाच मोठा प्रश्न डोळ्यांपुढे किंवा आपल्यासमोर उभा असतो. म्हणून मग जेव्हा मी किचन असा व्यवस्थित साफसूफ करून घेते ना तर मग त्यावेळेस लगेचच त्या ओल्या कपड्यानेच छान ट्रॉली जे असतात ना त्याच्यावर पण हात मारून घेते. कारण आता स्पर्शू पण किंवा तुमच्या पण घरामध्ये लहान लेकरं असेल बघा, पटकन काही पण खातात आणि हात त्या ट्रॉलीला येऊन लावतात, किंवा ट्रॉलीमधून जर त्यांना प्लेट हवी असेल, चमचा हवा असेल तर त्यांच्या हाताने त्यांना उघडायचं असतं, त्यांच्या हाताने त्यांना वस्तू घ्यायची असते. आणि मी जर स्पर्शूला नाही म्हटले ना तर तिला फार राग येतो. तिला असं वाटतं की मी माझ्या हाताने घेते ना, मग ही मला का बरं नाही म्हणते, आणि मग त्याच्यावरूनच तिची आरडाओरड चालू असते. मग माझं असं वाटतं की जाऊ दे बाई, घेते ना तू तर घे. मग जेव्हा असं माझं किचन क्लिनिंग असतं ना, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस न चुकता ओला कपड्याने ना ट्रॉल्यांवर हात मारले ना तर ट्रॉल्यांच्या आजूबाजूला कधीच असे खराब असे डाग वगैरे लागणार नाही, किंवा त्याच्या भोवती ना असं खराब वगैरे होणार नाही. तर एकाच वेळी मग आपल्यावर आहे ना कामाचं प्रेशर पण येत नाही आणि ट्रॉल्या पण आपल्या ॲज इट इज जशाच तशा वर्षभर राहतात. अजिबात टेन्शन नाही राहत, फक्त आपल्याला रोजच्या रोज एक कपडा मारायचा वरच्यावर हात. त्यानंतर मग भांडे घासायला सुरुवात करण्या अगोदर आपण जो किचनवरचा टॉवेल वापरतो ना तो किचनसाठी, म्हणजे जेव्हा मी पोळीपाट ठेवते ना चपात्या करताना तर त्या कपड्यावरच ठेवत असते, किंवा छोटे मोठे डाग जर जेव्हा फोडणी देते त्यावेळेस पडतात तर मग तो कपड्याने साफ करायचे असतात. तर तो जो टॉवेल आहे त्याच्यासाठी मी एक स्पेशल असा मस्त साबण ठेवलेला आहे कपड्यांचा. तर त्याने ना पहिल्यांदा तो कपडा व्यवस्थित क्लीन करून घेते. त्यानंतर जिथे मी साबण वगैरे ठेवते ना तर तो एरिया पण व्यवस्थित क्लीन करून घेते, म्हणजे मग तिथे पण साबणाचे वगैरे डाग किंवा काही पाणी साचलेलं असेल तर ते निघून जातं आणि तो एरिया पण छान कोरडा होतो. आणि किचनचा जो टॉवेल आहे तो पण व्यवस्थित आहे ना कोरडा व्हायला मदत होते. त्याला व्यवस्थित पिळून आणि तिथे नळावर सुकत घालून देते. तर त्याच्यानंतर मग भांडे घासायला सुरुवात केली. मी काय करते, जेवढे भांडे असले ना त्याच्यातले छोटे छोटे भांडे काढून घेते, 2 स्लॉटमध्ये भांडे करते आणि एक भांड्यांचा घासून झाला की मग लगेचच आहे ना ते कपड्याने पुसून आणि किचनवर अरेंज करून ठेवते आणि वरती फॅन चालू करून देते. म्हणजे मग ते भांडे एका बाजूला सुकले पण जातात आणि दुसरे भांडे ना मग दुसऱ्या बाजूला आहे ना मी घासायला सुरुवात करून देते. सगळ्यात नंतर सगळ्यात शेवटी ना मी आपली कढई, पातेले जे असतात ना मोठे तर ते घासायला घेते. कारण चहाचं पातेलं झालं, दुधाचं पातेलं झालं, भाजी आपण कढईमध्ये करत असतो ना तर हे 3-4 गोष्टी मी सगळ्यात शेवटी घासत असते. त्याला कारण असं आहे, कारण आपण जेव्हा फोडणी देतो ना तर त्यावेळेस कढईमध्ये काय होतं, ते तेलाचे जे डाग असतात ना ते ॲज इट इज कढईला कधी कधी खूप चिकटून जातात. एखाद्या वेळेस भाजी जरी करपली ना तर तिचे डागसुद्धा कढईला चिकटून जातात. दुधाचं पातेलं असतं तर ते साईमध्ये शिरकटलेलं असतं, तेलकट असं तुपट असतं. मग त्याच्यामुळे काय करते, सगळ्यात शेवटी हे भांडे घासत असते. तसंच चहाचं पण असतं, चहा पावडर चारी बाजूने चिकटलेली असते आणि मग कधी कधी ना ते डाग पण आहे ना असे ॲज इट इज दागून जातात. बघा, कधी जर आपण चहाला जर उकळी आली आणि जास्त उकळू दिला ना की ते एकदम पक्के डाग त्या स्टीलच्या भांड्यात केलं किंवा जर्मेनियमच्या भांड्यात जरी चहा केला तरी ते एकदम असं चिकटून जातं. मग त्याच्यामुळे मी काय करते, थोडीशी भैया पावडर घेते आणि मग भैया पावडर घेऊन आणि छान व्यवस्थित आहे ना क्लीन करते आणि त्याच्यानंतर मग ते व्यवस्थित विसळून घेते आणि पुन्हा मग तुमच्याजवळ जर लिक्विड जेल असेल भांडे घासायचं किंवा भांडे घासायचं साबण असेल ना तर त्याने व्यवस्थित घासून घेते. म्हणजे मग त्याच्यामध्ये वास पण येत नाही आणि ते जे डाग असतात ना, तेलकट डाग झालं किंवा सिरकटलेले तुपकट तेलकट असे दुधाचे वगैरे पातेल्यांना डाग लागलेले असतात ना तर ते व्यवस्थित घासून घेते आणि ते निघून जायला पण मदत होते. आणि थोडक्यात जर्मेनियमच्या आणि स्टीलच्या भांड्यांचं मेंटेनन्स अशा पद्धतीने मी करत असते. त्याच्या
त्याच्यामुळे ना भांडे जास्त काळे पण पडत नाही आणि त्यांना आहे ना असे तेलाचे वगैरे असे डाग पण लागत नाही. थोडंसं मॅनेजमेंट करून आपण कामं जर केली ना तर किचनमध्ये काम करणं सुद्धा तितकं काही एवढं अवघड नाही आहे. फक्त आहे ना आपल्याला तो पसारा बघून मोटिवेट होणं तितकं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपले व्हिडिओ तर आहेतच, ते रेग्युलर बेसिसवर बघा आणि असाच प्रतिसाद कायमस्वरूपी आपल्या चॅनलला असू द्या. थोडासा मी खूप दिवसांपासून सांगते, नेटवर्क इश्यू खूप जाणवतो आहे. पहिले माझा आहे ना व्हिडिओ पटकन अपलोड होऊन जायचा, पण आता 7 तास 8 तास सुद्धा लागतात व्हिडिओ अपलोडिंगला, पण तरीसुद्धा तो व्हिडिओ अपलोड होत नाही. त्याच्यामुळे ना टायमिंगवर व्हिडिओसुद्धा मला देता येत नाही. पण तसं मी तुम्हाला नेहमी पोस्टद्वारे कळवत असते की आज व्हिडिओ येणार आहे की नाही. तर ॲज इट इज नेहमीप्रमाणे चांगला आजच्या व्हिडिओला प्रतिसाद मिळेल हीच तुमच्याकडनं अपेक्षा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं किचन क्लिनिंग, डीप किचन क्लिनिंग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ज्यामध्ये ना जेव्हा आपल्याला छोटा किचन असेल ना तर त्यावेळेस कशा पद्धतीने आपण मॅनेज केलं पाहिजे, की जेणेकरून कमी वेळेमध्ये, म्हणजे आता जवळपास तुम्ही विचार करा हा संपूर्ण किचन मी फक्त आणि फक्त 15 मिनटामध्ये आटोपलेला आहे. तर कामाचं थोडंसं मॅनेजमेंट केलं ना तर कामही पटपट होतात, आपला उत्साह कायम टिकून राहतो आणि काम करायला पण आपल्याला कंटाळा येत नाही. तर मग हे सगळे भांडे माझे सगळे व्यवस्थित घासून वगैरे झाले ना तर मग त्याच्यानंतर ते पुसून आणि थोडा वेळ आहे ना मी सुकवले फॅनखाली आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी ट्रॉलरमध्ये लावून दिले. जेव्हा अशा पद्धतीने आपण कामांचं नियोजन करतो तर त्यावेळेस आपल्याला कामं करायला सोपी जातात. त्यामुळेच ना मी नेहमी तुम्हाला सांगत असते बघा, कुठलंही काम करा त्या कामाचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. चला, माझं ऑलमोस्ट आता किचन क्लिनिंग होत आलेलं आहेच. तर आता फक्त हे भांडे आहे ना मला पुसून ट्रॉलरमध्ये लावायचे आहे. एकदाचे भांडे ट्रॉलरमध्ये पुसून लावले की कामांना दी एंड होऊन जातो. तर एका बाजूला आहे ना स्पर्शूचं पण खेळायचं काम चाललेलं आहे आणि तिचं असं असतं ना, बघा मी तुम्हाला दिसत असेल, मी इकडे भांडे पुसायला घेतलं ना तर पटकन ती एक रुमाल घेऊन येते आणि तिचं पण चालू असतं भांडे पुसायचं. भांडे पुसू दिले नाही तर मग तिने लगेच ट्रॉल्या पुसायला सुरुवात केलं, मगाशीच तुम्ही बघितलं असेल. तर काही ना काही तिचं असतंच, काहीतरी तिला आहे ना काम हवंच असतं. तिला असं वाटतं आई करते ना तर मग तिला आपण हेल्प केली पाहिजे. त्याच्यामुळे मग तिचं एक एक भांडंच घे, त्या भांड्याला हातच लाव. म्हणून म्हटलं एवढे छान मी भांडे घासलेले आहे, परत तिने खराब करायला नको. तिला मी म्हटलं दुसरा रुमाल घेऊन तुला वाटत असेल तर तू ट्रॉल्या पुस. तर तिचं चाललेलं होतं ट्रॉल्या पुसायचं काम, तोपर्यंत मग मी छान मस्तपैकी भांडे एक बाजूला लावून दिले. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला ना आवडला असेलच तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि असाच प्रतिसाद असू द्या, तुमच्या आशीर्वादाने आपलं चॅनल हळूहळू ग्रो होतो आहे. तर ते मोटिवेशन मला कायमस्वरूपी असू द्या. तुमच्यामुळेच मी आज असं म्हणू शकते की इथपर्यंत आहे. एक एक करून मी खूप आणि खूप कष्टाने, म्हणजे मी सांगूच शकत नाही, कंबरदुखीने म्हणजे कमरेचा एवढा त्रास जाणवतो आहे. पण असं वाटतं आहे की इतकी चांगली चांगली माणसं आपल्याला जुडली गेलेली आहे, तर आपण व्हिडिओ कंटिन्यू केला पाहिजे. तर हेच मोटिवेशन मला व्हिडिओ करण्यासाठी मिळत असतं. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा, माझं फायनल किचन रेडी झालेलं आहे. तर सगळं व्यवस्थित क्लीन आणि जागच्या जागी लावल्यामुळे किचन एकदम छान दिसत आहे. पुन्हा भेटू, बाय बाय.